पुण्य पावन पुरुषोत्तम मासाचं अधिक मास महात्म्य ग्रंथसार कथा वाचनाचा आरंभ करत आहोत। पूर्ण 31 दिवसाच्या काळामध्ये या ग्रंथाचा रोज एक अध्याय याप्रमाणे आपण सर्वजण श्रवण करणार आहोत। हे अधिक मासाचं नित्य श्रवण आपल्या सर्वांचं कल्याण करणारं आहे, पारमार्थिक उन्नती करणारं आहे आणि भगवंताच्या आशीर्वादाने आपले मनोरथ पूर्ण करणारं आहे। या अधिक मासामध्ये नानाविध व्रत, वैकल्य, दान, धर्म, पुण्य, जप, तप, अर्चन, स्नान आदी सगळं करून आपण वेगवेगळ्या प्रकारे भगवंताचं आराधन कसं करावं याचं विस्तृत वर्णन या अधिक मास महात्म्यात सांगितलेलं आहे। नित्य अध्याय पाहताना आपल्या लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचे व्रत आपण जर केले तर त्याचे काय पुण्यफळ आपल्याला मिळणार आहे। अशा या व्रतांचा आपण अंगीकार करून या पुरुषोत्तम महिन्यामध्ये अधिकाधिक पुण्य संचय करावा आणि इतर द्वादश मासामध्ये झालेल्या पापांचं क्षालन करावं। अशा प्रकारे हा पुण्य अधिक मास आपण या ठिकाणी नित्य श्रवणाच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत। ही कथा अत्यंत रसाळ, प्रेमळ, मधुर आणि आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा देणारी आहे, आध्यात्मिक साधनेमध्ये वाढ करणारी आहे आणि अंत्य भगवंताचं नामगुण संकीर्तन करून भगवंताच्या जवळ नेणारी आहे। तेव्हा आपण महिनाभर या सर्व कथांचा आस्वाद घेणार आहोत आणि भगवंताची अखंड कृपा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करणार आहोत। जय पुरुषोत्तम महाराज।